गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण मॅथ्स पार्ट फर्स्ट मध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे आपला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, आज आपण काय करणार आहोत, सुरू करणार आहोत. तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचे डेफिनेशन काय सांगितलं जाते बघा. एन इक्वेशन कंटेन्स टू व्हेरिएबल्स अँड डिग्री ऑफ द ईच ऑफ द व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड एज अ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्म काय सांगितलं जातं बघा. तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्म जो आहे तो काय सांगितलं जातो बघा. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा काय आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्म आहे. म्हणजे या फॉर्ममध्ये लिनियर इक्वेशन्स आहेत ती लिहिली जातात. ओके. मग याच्यामध्ये असणारे जे a b अँड c यांना काय म्हटलं जातं, रियल नंबर्स म्हटलं जातं. यांना काय म्हणायचं आहे, रियल नंबर्स असं म्हणायचं. ओके. त्यानंतर पुन्हा a इज नॉट इक्वल टू 0, a is not equal to 0 and b is not equal to 0. a ची व्हॅल्यू 0 घ्यायची नसते, त्याचबरोबर b ची व्हॅल्यू 0 घ्यायची नसते. त्याचबरोबर याच्यामध्ये अजून कोणता पार्ट राहिला बघा, x and y यांना आपण व्हेरिएबल्स म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण, व्हेरिएबल्स म्हणू शकतो. अशा प्रकारे म्हणजे जनरली इक्वेशन कशा प्रकारे दिलं जातं बघा. समजा आपल्याकडे इक्वेशन असेल, काय इक्वेशन असेल, 4x - 2y इज इक्वल टू बरं का 8. अशा प्रकारे इक्वेशन असेल तर याला काय म्हणता येईल, आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणता येईल. त्यानंतर x प्लस 3y इज इक्वल टू 6 अशा प्रकारे इक्वेशन असेल, यालाही काय म्हणता येईल आपल्याला, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ही काय त्याची एक्झाम्पल्स आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण काय करू शकतो, लिनियर इक्वेशन्स आपण लिहू शकतो. फक्त आपल्याला पॉईंट कोणता आहे, लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म हा अशा प्रकारे लिहिला जातो. काय आहे जनरल फॉर्म, पुन्हा एकदा रिपीट करतो. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ओके. आता आपण काय करूया, वेळ न घालवता आपण डायरेक्ट काय करूया, आपण याचा असणारा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण सुरुवात करूया. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधील फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स. म्हणजे आपल्याला ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे सायमल्टेनियस इक्वेशनची. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट इक्वेशन काय दिलं बघा, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 अशा प्रकारे इक्वेशन दिलं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय बघा, 2x मायनस 3y इज इक्वल टू 12 अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन दिलं. 2x मायनस 3y इज इक्वल टू 12 अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन दिलं. हा पार्ट आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा पार्ट सॉल्व करत असताना आता बघा, जेव्हा आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो त्यावेळी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याचा पहिला नियम काय आहे, ज्यावेळी एक्झाम्पलचं पहिल्यांदा ऑब्झर्वेशन करायचं. ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स बघायचं. व्हेरिएबलचा कोणत्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम आहे बघायचं. तर वायचं कोएफिशियंट प्लस 3, वायचं कोएफिशियंट इथं मायनस 3. मग प्लस 3 आणि मायनस 3 दोन ठिकाणी व्हेरिएबल्स काय असतील, सेम असतील, साइन पण काय असतील, डिफरंट असतील. तर त्यांची ॲडिशन करून हे एक्झाम्पल सोडवलं जातं. सो आपल्याला काय म्हणतात बघा इथं, लेट्स ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ह्या दोन इक्वेशनचे आपण ॲडिशन घेऊ. इक्वेशन फर्स्ट काय आहे बघा, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 प्लस इक्वेशन सेकंड काय आहे बघा, 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. हे नेक्स्ट इक्वेशन. सो 5x प्लस 2x व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 7x मिळाली, प्लस 3y मायनस 3y कॅन्सल झालं. 12 प्लस 9 प्लस 12 व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 21. आपल्याला लक्षात घ्या, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो म्हणजे आपल्याला व्हेरिएबल्स व्हॅल्यू काढायची. याच्यामधून x ची व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते. कशा प्रकारे मिळेल, 7 मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. 7 × 3 21. x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 3. ठीक आहे. मग आपल्याला एका व्हेरिएबलची आपल्याला इथे व्हॅल्यू मिळाली. कोणत्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, x इज इक्वल टू 3. ही व्हॅल्यू आपल्याला काय झाली मिळाली. आपण ही व्हॅल्यू आपण प्लेस करू. त्याला आपल्याला बघा, प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करूया, जे सोपं इक्वेशन वाटतं इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करूया. इक्वेशन फर्स्ट काय आहे बघा, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. हे इक्वेशन फर्स्ट. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी आपल्याला 3 व्हॅल्यू प्लेस करायचे. तर 5 × 3 व्हॅल्यू मिळेल प्लस 3y इज इक्वल टू 5 × 3 व्हॅल्यू किती मिळते, 15 मिळते, प्लस 3y इज इक्वल टू 9 अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळालं. त्यानंतर हे प्लस टर्म आहे, पुढे गेल्यानंतर काय होईल, मायनस होईल. तर 3y इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली, 9 मायनस 15. सो 3y इज इक्वल टू 9 मायनस 15 व्हॅल्यू किती मिळते, मायनस 6 मिळते. सो y इज इक्वल टू मायनस 6. हे 3 मल्टिप्लाय पुढे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. 3 × 2 6. सो y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, -2. अशा प्रकारे जे सेकंड व्हेरिएबल आहे त्या सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली. शेवटचं सेंटेन्स काय लिहित आहे, देअरफॉर x इज इक्वल टू
व्हॅल्यू किती आहे 3 अँड y इज इक्वल टू -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स हा क्वेश्चन आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन्स आपल्याला काय दिलेले आहेत बघा. इक्वेशन आपल्याला फर्स्ट काय आहे, तर इक्वेशन फर्स्ट आहे 3a + 5b इज इक्वल टू 26. 3a + 5b इज इक्वल टू 26 याला काय करूया इक्वेशन फर्स्ट म्हणता येईल आपल्याला. नेक्स्ट इक्वेशन काय आहे बघा, a + 5b इज इक्वल टू 22 याला काय म्हणता येईल आपल्याला इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करत असताना पहिलं इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन आहे असं द्यायचं, नंतर आपण कोएफिशियंट्स कम्पेअर करायचे. मग कशाचे कोएफिशियंट सेम दिसत आहेत, b चे कोएफिशियंट सेम दिसत आहेत, दोन्ही ठिकाणी काय आहे +5. दोन्ही ठिकाणी कोएफिशियंट सेम असतील, साइन सेम असतील तर त्यांची काय केली जाते सबट्रॅक्शन केली जाते. मग आपण काय करता येईल तर सबट्रॅक्ट काय म्हणजे आपण बघा सबट्रॅक्ट इक्वेशन. आता इक्वेशन कोणतं सेकंड सबट्रॅक्ट करूया, मोठ्या इक्वेशन मधून लहान इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड इन इट फ्रॉम इक्वेशन कोणतं फर्स्ट. मग इक्वेशन सेकंड जे आहे बरं आहे का, तर इक्वेशन सेकंड आपल्याला सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन फर्स्ट मधून. सो फर्स्ट इक्वेशन आपण पहिल्यांदा लिहू 3a + 5b इज इक्वल टू 26. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आपण काय म्हणता येईल आपल्याला -a + 5b इज इक्वल टू 20. जेव्हा आपण सबट्रॅक्शन घेतो त्यावेळी सेकंड इक्वेशनची साइन चेंज होतात, त्यामुळे +a चा -a + 5b चा -5b + 22 चा -22. आता काय होईल बघा 3a - a व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2a, इथं +5b -5b गेट्स कॅन्सल and is equal to 26 - 22 value 4. So a is equal to 4 to multiply divide by पहिले नंतर डिवाइड मग a ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते 2 मिळते 2. अशा प्रकारे आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली, एका व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आता ती व्हॅल्यू आपण पुट करूया. मग काय दिसेल आपल्याला सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला काढायची, b ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी आपण काय म्हणतो बघा पुट a is equal to 2 in equation. कोणत्या इक्वेशन मध्ये हे सोपं आपल्याला वाटते. सोपं इक्वेशन कोणतं आहे इक्वेशन नंबर 2 आपण असं. मग इक्वेशन नंबर 2 जे आहे ते आहे असं आपण लिहून काय टर्म आहे बघा a + 5b इज इक्वल टू व्हॅल्यू आहे 22. a च्या ठिकाणी व्हॅल्यू काय आपण पुट करणार 2 प्लस इथे व्हॅल्यू काय आहे 5b इज इक्वल टू 22 +2 कडे गेल्यानंतर -2. सो 5b इज इक्वल टू 22 - 2 बरं हे प्लस कडे गेल्यानंतर मायनस. सो 5b ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली बघा 22 - 2 व्हॅल्यू किती मिळते 20. सो आपल्याला b इज इक्वल टू ही व्हॅल्यू काय मिळाली 20. 5 मल्टिप्लाय पलीकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइडेड 5 × 4 20. मग b ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते 4 मिळते. अशा प्रकारे आपल्याला b ची व्हॅल्यू मिळाली. सो आपल्याला काय लिहितात बघा देयरफॉर a इज इक्वल टू 2 अँड b इज इक्वल टू 4 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. अशा प्रकारे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा x + 7y = 10. ठीक आहे. तर x - 2y = 7 हा पार्ट आपल्याला सोडवायचा. सो आपल्याला पहिल्यांदा इक्वेशन नंबर्स लिहू x + 7y = 10 याला काय म्हणता येईल आपल्याला इक्वेशन फर्स्ट म्हणता येईल. त्यानंतर टर्म काय आहे 3x - 2y = 7 याला काय म्हणता येईल आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. आपला नेक्स्ट नियम आपला काय आहे जर का आपल्याला एक्झाम्पल जर का आपल्याला सोडवायचं जर का असेल तर त्याचे कोएफिशियंट सेम असायला पाहिजे. बघा इथं x चा कोएफिशियंट 1 आहे, इथं किती आहे 3, इथं y चा 7 आहे, इथं किती आहे -2. जनरली 1 कोएफिशियंट असतो, तो जो भाग आहे तो आपल्याला काय करता येतो कोएफिशियंट आपल्याला सेम करता येतो. सो आपण काय करता येईल आपल्याला x चा कोएफिशियंट इथं 3 आणण्यासाठी या इक्वेशनला किती मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो जोपर्यंत इक्वेशनचे कोएफिशियंट व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम होत नाही तोपर्यंत आपण एक्झाम्पल सोडवू शकत नाही. सो आपल्याला काय लिहिता येईल बघा आपल्याला इथं. ठीक आहे. तर मल्टिप्लाय काय म्हणजे बघा आपण मल्टिप्लाय इक्वेशन कोणतं इक्वेशन फर्स्ट बाय किती मल्टिप्लाय करूया आपण 3 मल्टिप्लाय. आणि इथे सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे 3 × x टर्म काय मिळेल आपल्याला 3x मिळेल. 3 × 7 प्लस 3 × 7 21 y इज इक्वल टू 3 × 10 टर्म काय मिळेल आपल्याला 30. याला इक्वेशन नंबर आपण टाकतो म्हणून
ठीक आहे. पुन्हा ही जी दोन इक्वेशन्स आहेत, ठीक आहे, या दोन इक्वेशन्स मध्ये आपण सबट्रॅक्शन घेऊन हा पार्ट आपण सोडवू शकतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये मोठे इक्वेशन कोणतं दिसते बघा, इक्वेशन 3. मग इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करूया, त्याच्यामधून इक्वेशन 3 कोएफिशिएंट इथं सेम करूया. ठीक आहे. सो आपण काय लिहिता बघा, सबट्रॅक्ट इक्वेशन. कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करूया, इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट करूया. कशामधून, फ्रॉम इक्वेशन नंबर 3. सो आपण इक्वेशन नंबर 3 सुरुवातीला लिहू. काय आहे, 3x + 21y = 30. ठीक आहे. मायनस, आता इक्वेशन सेकंड लिहायचं आपण. काय आहे, 3x - 2y = 7. जेवढे आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळी त्यांची साइन चेंज होतात. याचं मायनस होईल, याचं प्लस होईल, याचं मायनस. ओके. प्लस 3x चं मायनस, -2y प्लस, आणि +7 मायनस. प्लस 3x - 3x कॅन्सल. 21y + 1 खाली किती मिळेल आपल्याला, 23 = 30 - 7 खाली किती मिळाली आपल्याला, 23. सो आपल्याला y = खाली आपल्याला काय मिळेल, 23. 23 मल्टिप्लाय पलीकडे डिवाइड 23/23 म्हणजेच y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली ती व्हॅल्यू आपण पुट करूया. सो पुन्हा आपल्याला काय म्हणतात बघा, पुट y = 1 इन इक्वेशन. हे सगळ्यात सोपं इक्वेशन वाटतंय, त्यामध्ये आपण पुट करू. सगळ्यात सोपं कोणतं आहे, इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट पुन्हा एकदा लिहू. काय आहे बघा इक्वेशन फर्स्ट, x + 7y = 10. x + 7y = 10. तर आपण काय लिहिता येईल बघा, x + 7 * y ची व्हॅल्यू किती आहे, 1 = 10. x + 7 * 1 7 = 10. प्लस 7 पलीकडे गेल्यानंतर -7 होईल. x = 10 - 7. सो x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल, 3 मिळेल. अशा प्रकारे आपण सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण फाइंड करू. सो शेवटला काय लिहिता येईल आपल्याला, therefore x = 3 and y = 1 is the solution of given simultaneous equation. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, तर 2x - 3y = 9. इक्वेशन फर्स्ट म्हणून 2x - 3y = 9. याला काय म्हणतात आपल्याला, इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, 2x + y = 30. याला काय म्हणतात आपल्याला, इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन लिहून झाल्यानंतर आपण पुढचं काम काय आहे, इक्वेशनचा कोएफिशिएंट चेक करणं. कशाचं सेम आहे, इथं ऑलरेडी सेम आहे. कशाचा, x चा कोएफिशिएंट सेम आहे. आता दोन ठिकाणी कोएफिशिएंट सेम आहे, दोघांची साइन पण काय सेम आहे. साइन पण सेम असतील तर आपल्याला काय करावं लागते, सबट्रॅक्शन करावं लागते. सो आपल्याला काय लिहा, तर सबट्रॅक्ट इक्वेशन. कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करू, इक्वेशन फर्स्ट सबट्रॅक्ट करू. कशामधून सबट्रॅक्ट करायचं आहे, फ्रॉम इक्वेशन बरोबर 2. इक्वेशन 2 पहिल्यांदा लिहू, 2x + y = 30 मायनस इक्वेशन फर्स्ट काय आहे, 2x - 3y = 9. अशा प्रकारे इक्वेशन. जेव्हा सबट्रॅक्शन करतो त्यावेळी साइन चेंज होतात. +2x चं मायनस होईल, -3y चं +3y होईल, आणि +9 चा -9. आता इथं +2x - 2x गेट्स कॅन्सल. y + 3y टर्म काय मिळते आपल्याला, 4y मिळते, आणि 13 - 9 व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 4 मिळते. सो y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते बघा, की 4 मल्टिप्लाय पलीकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. 4/4 y ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते, 1 मिळते. अशा प्रकारे आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू इथं मिळाली. ही व्हॅल्यू आपण पुट करू. सो आपल्याला काय लिहिता बघा, पुट y = 1 इन इक्वेशन. आता सगळ्यात सोपं इक्वेशन बघायचं, कोणतं सगळ्यात सोपं इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 2 सोपं आहे. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू. 1 मध्ये जरी पुट केलं तर आन्सर तेच येईल. आता आपण सोपं चॉईस करायचं. सो इक्वेशन 2 काय आहे, 2x + y = 30. हे इक्वेशन आहे. सो पुन्हा आपण काय लिहितात बघा, 2x + y च्या ठिकाणी व्हॅल्यू काय पुट करायचे, 1 y आहे, y च्या ठिकाणी व्हॅल्यू 1 पुट केली, = 30. +1 पलीकडे गेल्यानंतर -1. 2x = 30 +1 पलीकडे गेल्यानंतर -1. 2x व्हॅल्यू किती मिळाली, 13 - 1 12 व्हॅल्यू मिळते. x व्हॅल्यू काय होईल, 2 मल्टिप्लाय पलीकडे गेल्यानंतर डिवाइड होतं. 12/2 व्हॅल्यू किती मिळते, 6 मिळते. अशा प्रकारे आपल्याला सेकंड व्हेरिएबल, अशा प्रकारे आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. therefore x = 6 y = 1 is the solution of given simultaneous equation. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 5m - 3n = 19. सो आपण इक्वेशन फर्स्ट म्हणून 5m - 3n = 19. याला काय म्हणतात आपल्याला, इक्वेशन नंबर 1 आपल्याला म्हणते. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय आहे बघा, m - 6n = -7. याला काय म्हणतात आपल्याला, इक्वेशन नंबर 2 आपल्याला म्हणतो.
ठीक आहे. तर आपला नियम काय आहे, तर आपल्याला कोएफिशियंट आपल्याला सेम करायला पाहिजे. तर आता कोएफिशियंट इथं बघा यांचे इथं दोन्ही ठिकाणी वेगवेगळे, इथं एमचं कोएफिशियंट 1 आहे आणि इथे एमचं कोएफिशियंट 5 आहे. तर ज्या ठिकाणी 1 असतो त्या ठिकाणी आपण सेम करू शकतो. इथं 5 आहे, इथं आपल्याला 5 आणायचं असेल तर या इक्वेशनला किती मल्टिप्लाय करावं लागेल, 5 मल्टिप्लाय करावं लागेल. सो आपण काय म्हणता येईल आपल्याला, मल्टिप्लाय इक्वेशन कोणतं, सेकंड बाय कशाने मल्टिप्लाय करायचं आपण, 5. सो 5 इंटू एम टर्म काय मिळेल आपल्याला, 5m 5 इंटू -6 5 इंटू -6 -30n इज इक्वल टू 5 इंटू 7 -35 अशा प्रकारे मिळेल. याला आपण इक्वेशन नंबर त्यामध्ये आपण आता ह्या दोन जे इक्वेशन्स आहेत त्यांचे कोएफिशियंट काय झाले, सेम झाले. ठीक आहे. मग आता आपण काय करूया, आता ह्या दोन इक्वेशनचे आपण सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. बरं, सबस्ट्रॅक्ट आता हे इक्वेशन आपल्याला मोठं दिसतं एका कोएफिशियंटचा कंपॅरिझनचा विचार करता. सो आपण सबस्ट्रॅक्ट करू. काय करणार आपण, सबस्ट्रॅक्शन. दोन ठिकाणी कोएफिशियंट सेम आहे, साइन सेम. काय करणार आपण, सबस्ट्रॅक्शन. मग सबस्ट्रॅक्ट इक्वेशन, कोणत्या इक्वेशन आपण सबस्ट्रॅक्ट करूया, 3 फ्रॉम कशामधून, फर्स्ट मधून. सो फर्स्ट इक्वेशन पहिल्यांदा लिहायचं आहे, 5m -3m इज इक्वल टू 90. ओके. त्यानंतर पुन्हा आपल्याला सबस्ट्रॅक्शन मायनस साइन मिळेल. त्यानंतर पुन्हा 5m -30n इज इक्वल टू -30. जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन घेतो त्यावेळी साइन काय होतात, चेंज होतं. सो आपल्याला इथं मायनस होईल, त्या मायनसचं प्लस होईल. त्यानंतर इथं पुन्हा साइन काय होईल, प्लस होईल. ठीक आहे. आता त्यानंतर टर्म काय मिळते बघा, आता इथं +5m -5m इथं कॅन्सल होईल. -3 आणि +30. आता ही मायनस होतं परंतु त्याचं काय झालं, साइन प्लस झालं. 30 - 3 व्हॅल्यू किती मिळते, 27 n इज इक्वल टू 9 + 5 14 4 म्हणजे व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 54. आपण n इज इक्वल टू हे 54 आहे, 27 मल्टिप्लाय केल्यानंतर काय झालं, डिवाइड झालं. 27 × 2 n ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 2. ओके. अशा प्रकारे आपल्याला n ची व्हॅल्यू किती मिळाली, 2 मिळाली. ती व्हॅल्यू आपण पुट करू. सो आपल्याला काय लिहिता येईल बघा, पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. आता कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करायचे आहे, बरं आहे. तर आता लहान इक्वेशन कोणते दिसतं आपल्याला, इक्वेशन नंबर 2 आपल्याला दिसते. सो आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये इक्वेशन नंबर 2 काय आहे, पुन्हा एकदा लिहून घेऊ. काय आहे, m -6n इज इक्वल टू -7. सो काय लिहितात बघा, n मायनस, आता हे 6 इंटू n ची व्हॅल्यू किती आहे, 2 इज इक्वल टू -7. सो m हे -6 इंटू 2 व्हॅल्यू किती मिळेल, -12 इज इक्वल टू -7. -12 कडे गेल्यानंतर +12 होईल. मग m ची व्हॅल्यू मिळते आपल्याला -7 + 12. सो m इज इक्वल टू 12 - 7 व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 5. व्हॅल्यू मिळते 5. अशा प्रकारे नेक्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. सो देअरफॉर m इज इक्वल टू 5 and n इज इक्वल टू 2 इज द solution of given simultaneous equation. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. सो 1/3x + y इज इक्वल टू 10/3. याला काय म्हणतात आपल्याला, इक्वेशन फर्स्ट आपल्याला म्हणतात. ठीक आहे. सर आता याला इक्वेशन फर्स्ट म्हणायला लागतो. आता याला सिम्प्लिफाय आधी करूया. ठीक आहे. आता समजा आपल्याला इथं 3 दोन ठिकाणी डिनॉमिनेटरला नसेल, बरं का, आपल्याला हवं नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. ठीक आहे. तर 3 आपण काय करू, याला मल्टिप्लाय करू. तर या इक्वेशनला तर आपल्याला म्हणते मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय किती मल्टिप्लाय करू, 3. 3 जर का मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला अगदी सिम्प्लिफाय स्वरूपात देतो. 3 इंटू इथं व्हॅल्यू काय मिळेल, 1/3x प्लस 3 इंटू y इज इक्वल टू 3 इंटू 10/3. 3 न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल, 3 न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल. इक्वेशन काय मिळालं बघा, x प्लस 3y इज इक्वल टू 10. याला आपण इक्वेशन फर्स्ट आपण. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट आपण हा इक्वेशनचा पार्ट गिवन मधला काय आहे, 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. आता दोन्ही ठिकाणी हे डिनॉमिनेटरला जे 4 आहे ते आपल्याला नको असेल तर आपण 15 मल्टिप्लाय करायचं, 4 न मल्टिप्लाय करायचं. तर पुन्हा आपण म्हणू काय, मल्टिप्लाय इक्वेशन बाय किती मल्टिप्लाय करू आपण, 4 न मल्टिप्लाय करू. प्रत्येक टर्मला 4 न मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू 2x प्लस 4 इंटू 1/4y इज इक्वल टू 4 इंटू 11/4. सो इथं 4 कॅन्सल झालं.
इथं 4 4 कॅन्सल झालं. 4 × 2 इथे व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 8x प्लस y इज इक्वल टू 11. आता त्याला काय आपल्याला म्हणायचं इक्वेशन नंबर सेकंड आपल्याला म्हणायचं. ठीक आहे. आता बघा आता ही जी दोन इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन्स मध्ये जोपर्यंत आपण कोएफिशियंट सेम करू शकत नाही तोपर्यंत आपण एक्झाम्पल आपण सोडवू शकत नाही. आता बघा तर कोएफिशियंट जर का सेम करायचं असेल तर आता इथं x चा कोएफिशियंट इथं 8 आहे आणि इथं किती आहे 1. x चा पण करू शकतो सेम y चा पण करू शकतो. ओके. तर y चा सेम करायचं असेल तर या इक्वेशनला किती मल्टिप्लाय करावं लागेल. इथं बघा 3y इथं 3y येण्यासाठी किती मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो आपण असं म्हणू काय मल्टिप्लाय इक्वेशन कोणतं 2 बाय कशाने मल्टिप्लाय करू आपण 3 × 8 24x प्लस 3 × 1 3y इज इक्वल टू 3 × 11 खाली काय म्हणते 30. याला इक्वेशन नंबर काय म्हणू ते काय म्हणू. आता आपल्याकडे किती दोन इक्वेशन्स आहेत त्या दोन इक्वेशन्स आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह करत असताना दोन्ही इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करा. इथं पण प्लस 3y इथं पण प्लस 3y अशा प्रकारे टर्म असेल तर आपण काय घेतो सबट्रॅक्शन घेतो. सो आपण काय म्हणताय बघा सबट्रॅक्ट इक्वेशन. कोणते इक्वेशन सबट्रॅक्ट करूया 1 सबट्रॅक्ट करू कशामधून 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम कशामधून इक्वेशन नंबर 3 मधून आपण सबट्रॅक्ट करू. ठीक आहे. बरं आता इक्वेशन कशा प्रकारे मिळाले बघा. इक्वेशन 3 पहिल्यांदा दिलं काय आहे टर्म 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 मायनस इक्वेशन फर्स्ट काय आहे बघा x प्लस 3y इज इक्वल टू 11 इज इक्वल टू 10 इज इक्वल टू 10. आता साइन यांची काय होणार चेंज होणार मायनस 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 24x मायनस x पहिले किती मिळते 23x प्लस 3y मायनस 3y गेट्स कॅन्सल इज इक्वल टू 33 मायनस 10 पहिले किती मिळते आपल्याला 23. ठीक आहे. आता त्यानंतर इथं 2x सॉरी 23x सॉरी 24 मायनस x पहिले काय मिळते 23x. ठीक आहे. पुन्हा आपल्याला x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल माहिती 23 ते 23 मल्टिप्लाय केलेल्या गेल्यानंतर काय होईल डिवाइड होईल 23/23 x ची व्हॅल्यू किती मिळाली 1. ही व्हॅल्यू आपण पुट करू. देयरफॉर पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये आपण पुट करूया ते सगळ्यात सोपं वाटतंय इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट पुन्हा एकदा लिहून काय इक्वेशन फर्स्ट बघा x प्लस 3y इज इक्वल टू 10. ठीक आहे. मग x साठी काय व्हॅल्यू आपण 1 पुट करू 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. प्लस 1 पकडले गेल्यानंतर मायनस 1 होईल. मग 3y इज इक्वल टू 10 मायनस 1. सो 3y इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली 9 मिळाली. सो y इज इक्वल टू हे 9 3 मल्टिप्लाय पकडले गेल्यानंतर काय होईल डिवाइड होईल 3 × 3 y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3 व्हॅल्यू. देयरफॉर x इज इक्वल टू 1 अँड y is equal to 3 is the solution of given simultaneous equation. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. तर क्वेश्चन काय आहे बघा नेहमीनुसार आपण इक्वेशन्स आपण देऊ. फर्स्ट इक्वेशन काय मिळेल बघा आपल्याला 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. याला काय आपण म्हणू इक्वेशन नंबर फर्स्ट आपण. सेकंड इक्वेशन काय आहे बघा 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. याला काय म्हणतात आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड आपल्याला म्हणते. आता बघा या एक्झाम्पलचं जर का तुम्ही ऑब्झर्वेशन तुम्ही केला तर आपल्याला असं लक्षात येतं इथं x चा कोएफिशियंट 99 आहे इक्वेशन फर्स्ट मध्ये. इक्वेशन सेकंड मध्ये तोच y चा कोएफिशियंट आहे. इक्वेशन फर्स्ट मध्ये y चा कोएफिशियंट 101 आहे तर इक्वेशन सेकंड मध्ये तोच कशाचा आहे x आहे. ज्यावेळी अल्टरनेट कोएफिशियंट्स असतात त्यावेळी इक्वेशनची ॲडिशन करायची. इथं बघा रिपीट करतो ह्या दोन इक्वेशन्स आहेत त्या दोन इक्वेशनची ॲडिशन करायची. ॲडिशन करून आपल्याला एक इक्वेशन मिळवायचं x प्लस y साठी इक्वेशन मिळवायचं. ठीक आहे. अल्टरनेट व्हॅल्यू जरी चेंज होऊन आल्या तरी पण असंच करायचं आहे. त्या दोन इक्वेशनची ॲडिशन करायची. ॲडिशन करून आपल्याला x प्लस y साठी एक इक्वेशन मिळतं. x प्लस y इज इक्वल टू समथिंग व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा ह्याच दोन इक्वेशनची आपण सबट्रॅक्शन घ्यायची. सबट्रॅक्शन घेऊन आपण x मायनस y इज इक्वल टू समथिंग अशा प्रकारे व्हॅल्यू येते. अशा प्रकारे आपण सोडवायचं. ह्या दोन इक्वेशनची ॲडिशन करून एक इक्वेशन मिळवायचं सबट्रॅक्शन करून एक इक्वेशन मिळवायचं. सो आपण सुरुवात करू. पहिली तर आपल्याला ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहिली तर आपल्याला 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस
99x 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. म्हणजे आपण ॲडिशन करतो. 99 प्लस 101 व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 200x. 101 प्लस 99 व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 200y इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 1000 मिळते. सो आपण काय करूया, इथं 200 आपण कॉमन घेऊ. इथं आपण 200 आपण कॉमन घेऊ. 200 दोन्हीमध्ये आहे की कॉमन घेतो. ब्रॅकेटमध्ये काय राहिली व्हॅल्यू x प्लस 1 इज इक्वल टू इथं 1000 मिळालं. 200 मल्टिप्लाय पलट गेल्यानंतर डिवाइड होईल. सो x प्लस 1 इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल बघा आपल्याला 1000 अपॉन 200. 0 0 गेट्स कॅन्सल, 0 0 गेट्स कॅन्सल. सो आपल्याला x प्लस 1 इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 10/2. 10/2 म्हणजेच काय मिळाले आपल्याला x प्लस 1 इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणून आपण ओके. नंतर पुन्हा काय सांगितलं, त्या दोन इक्वेशनची ॲडिशन केली. ॲडिशन करून आपण एक इक्वेशन मिळवलं कोणतं x प्लस y इज इक्वल टू 5. अशाच प्रकारे ह्या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करून अशाच प्रकारे सिंपल इक्वेशन मिळवायचं. ठीक आहे. पुन्हा आपल्याला काय म्हणता येईल बघा, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन. इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करत असताना नेहमी मोठ्यामधून लहान सबस्ट्रॅक्ट करायचं. म्हणजे इक्वेशन कोणता आपण फर्स्ट सबस्ट्रॅक्ट करायचं, कशामधून सेकंड. सो सेकंड इक्वेशन सुरुवातीला काय आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ओके. सबस्ट्रॅक्शन म्हणल्यानंतर साइन कोणतं आहे मायनस आहे. इथं 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर साइन चेंज होतात, मायनस 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 होईल. ठीक आहे. 101 मायनस 99x व्हॅल्यू काय मिळाली 2x. 99y मायनस 101y 99 मायनस 101 मायनस 2y इज इक्वल टू 501 मायनस 499. 500 म्हणून 499 गेली, खाली किती राहिले. दोन्ही ठिकाणी इथं 2 आहे. इथं x चा कोएफिशियंट 2 आहे, y चा कोएफिशियंट इथं 2 आहे. तो आपण कॉमन घेऊ. ब्रॅकेटमध्ये काय राहील तर x मायनस y इज इक्वल टू मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड होईल. सो x मायनस y इज इक्वल टू 2 अपॉन 2. पुन्हा करून काय मिळेल आपल्याला x प्लस x मायनस y इज इक्वल टू व्हॅल्यू 1 मिळेल. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणू ओके. पुन्हा आपण ही जी दोन इक्वेशन्स आहेत त्या दोन इक्वेशनची आपण ॲडिशन घ्यायची. इथं प्लस वाय ॲडिशन काय दिलं बघा, इथं प्लस वाय आहे आणि इथं मायनस वाय आहे. साइन आता कोएफिशियंट याचा 1 आहे, याचा मायनस 1 आहे. प्लस मायनस असेल तर आपण त्याची ॲडिशन घेतो. सो आपल्याला काय लिहितात बघा, आपल्याला ॲडिंग इक्वेशन. इक्वेशन कोणता इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर कोणता यांची काय करतो आपण ॲडिशन. इक्वेशन नंबर 3 काय आहे बघा x प्लस y इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 4 काय आहे बघा x मायनस y इज इक्वल टू 1. यांची आपण ॲडिशन करू. सो इथं प्लस आहे. x प्लस x टर्म काय मिळेल आपल्याला 2x मिळेल. प्लस y मायनस y गेट्स कॅन्सल. 5 प्लस 1 व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 6 मिळाली. सो x इज इक्वल टू इथं 6 टू मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल डिवाइड होईल. ओके. 2 × 3 x इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3. आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला नेक्स्ट व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी व्हॅल्यू आपण काय करूया पुट करूया. जे आपल्याला सगळ्यात सोपं इक्वेशन वाटतं त्या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. x इज इक्वल टू 3 व्हॅल्यू सगळ्यात सोपं इक्वेशन कोणतं आहे इक्वेशन 3 मध्ये पुट करूया. सो काय लिहिता आपल्याला पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. जे सगळ्यात सोपं आहे ते इक्वेशन कोणतं आहे इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 पुन्हा एकदा x प्लस y इज इक्वल टू 5. मग x च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची 3 प्लस y इज इक्वल टू 5. मग y इज इक्वल टू 5 प्लस 3 पकडे गेल्यानंतर मायनस 3. सो y इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली 2 मिळाली. अशा प्रकारे आपल्याला सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली. मग शेवटचं सेंटेन्स काय आपल्याला देअरफॉर x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन of given simultaneous